नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर काही लोकांच्या बडबडण्याकडे दुर्लक्ष करणं हा शहाणपणा असतो. पण ज्या वेळेला अशी माणसं नको इतक्या मोठ्या पदावर बसतात किंवा जेव्हा नको इतकं त्यांना महत्त्व दिलं जातं, तेव्हा त्यांच्या पोरकटपणाकडे लक्ष द्यावं लागतं, वळून बघावं लागतं, त्यांना हटकावं लागतं. राहुल गांधी जेव्हा विरोधी नेता म्हणून लोकसभेत बसतात, तेव्हा त्यांनी केलेला पोरकटपणा आहे आणि दुर्लक्षित करण्यासारखा आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही त्याची दखल घ्यावी लागते. कारण अशा चुकीच्या माणसाला विरोधी नेते पदावर बसवल्यामुळे विरोधी राजकारणाचा सत्यानाश होतो. हे नजरेस आणून देणं आवश्यक असतं की ज्यामुळे इतर विरोधी पक्षांना आपलं नुकसान कुठे होतंय आणि राहुल गांधी आपलं नुकसान करतायत, विरोधी राजकारणाचं नुकसान करतायत, हे लक्षात आणून द्यावं लागतं. तरच राहुल गांधींची अशा महत्वाच्या पदावरून उचलबांगडी होऊ शकत असते. आणि म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. रस्त्यावर अनेक प्राणी आपल्याला भेटतात, कुत्री असतात, मांजरं असतात. पण ज्या वेळेला असा कुठचा प्राणी दुर्लक्षित ठेवण्यासारखा असूनही जर आपल्या व्यवहारामध्ये जगण्यामध्ये बाधा येत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. इतकी कडवट भाषा मला वापरावी लागते. याचं कारण काँग्रेस पक्षाच्या दीर्घकालीन अध्यक्ष, रेकॉर्ड ब्रेक अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल परवा ज्या प्रकारे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जे संसदेच्या अधिवेशनाला उद्देशून भाषण केलं, त्यावर दिलेली प्रतिक्रिया नुसती संतापजनक नाहीये, तर लोकशाही धोक्यात म्हणणाऱ्या या सरंजामशाहीच्या वंशजांची मस्ती किती डोक्यात गेलेली आहे त्याचं ते द्योतक आहे. त्याचं द्योतक आहे आणि म्हणून त्याला वेळीच हटकावं लागतं. नाहीतर याच्या पुढची 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 पावलं टाकली जातात. लोकशाही धोक्यात आहे. राहुल गांधी जातीय जनगणना करायला निघालेले आहेत. मग जनगणना करून विविध जातींना न्याय द्यायचा आणि न्याय म्हणजे त्या व्यक्तीचा, त्या समाजाचा, त्या समाज घटकाचा संपूर्ण समाजामध्ये प्रतिष्ठेने सन्मान राखणं, याला सगळ्यात मोठा न्याय म्हणतात. न्याय याचा अर्थ काहीतरी अन्याय अत्याचार झाल्यानंतर जो काय मागितला जातो किंवा दिला जातो तो कोर्टात सुद्धा मिळतो. पण ज्याला सामाजिक न्याय म्हणतात, ज्याला सांस्कृतिक न्याय म्हणतात, तो प्रत्येक वेळेला कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या व्याख्येत तरतुदीत बसणारा असतो असं नाही. तर तो जगण्यात वागण्यातून यावा लागतो. तो कोर्टामध्ये आणि कायद्याच्या मार्गाने जाऊन मिळत नसतो. राष्ट्राध्यक्ष पदावर बसलेली व्यक्ती सुद्धा जर एका ठराविक पिछड्या वर्गातून, आदिवासी घटकातून आलेली असेल, तरीही तिला अपमानित करणं, हिणवल्यासारखं बोलणं, यातून गांधी घराण्याची मानसिकता समोर येते. राहुल गांधी असोत, प्रियंका वाड्रा असोत किंवा सोनिया गांधी असोत, हे ज्या गांधी घराण्यातले आहेत, गांधी परिवारातले आहेत, नेहरू गांधी परिवारातले आहेत, त्यांना मोठे काही जाणते पत्रकार सुद्धा फर्स्ट फॅमिली ऑफ द नेशन म्हणतात. म्हणजे या राष्ट्राचे, या देशाची प्रथम क्रमांकाचा तो परिवार आहे. आणि मग तो घटनात्मक कायदेशीर पदावर बसलेला नसेल तरी तो सन्मानित असतो. पण संविधानाच्या आधारे झालेल्या निवडणुकीतून राष्ट्रपती पदावर राष्ट्राची प्रथम नागरिक म्हणून बसलेली एक आदिवासी महिला ही मात्र गांधी फॅमिलीपेक्षाही तुच्छ असते, हे सांगण्याचा प्रयास सोनिया गांधी यांच्या वक्तव्यातून झालेला आहे. पुअर थिंग, बिचारी बाई,
हे बिचारी म्हणणं जे आहे, हे द्रौपदी मुर्मू नावाच्या देशाच्या प्रथम नागरिकाला असे शब्द वापरून सोनिया गांधींनी नुसतं द्रौपदी मुर्मू या व्यक्तीला अपमानित केलेलं नाही, तर ती व्यक्ती राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती पदावर निवडून येऊन आरूढ झालेली आहे. अशा व्यक्तीचा जेव्हा सोनिया गांधी अपशब्द वापरल्यासारखे बोलतात, तेव्हा संपूर्ण राष्ट्राचा अपमान होत असतो. आणि राष्ट्र जर घटनाधिष्ठित असेल तर त्या घटनेचाही, त्या संविधानाचा अपमान होतो, ज्या संविधानाचं पुस्तक सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा हात दाखवत फिरत असतात उंचावून. आणि तिथेच कळतं की या लोकांना संविधान म्हणजे एक पुस्तक वाटतं. संविधान, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे याची जाणीव सुद्धा ज्यांना नाही, त्यांना म्हणतात गांधी परिवार. गांधी परिवार खेळणं वाटतं त्यांना. 70 वर्ष आमच्या परिवाराने या देशामध्ये मालकी हक्क गाजवला. तिथे येऊन बसलेली ही, काय म्हणतात ती, आदिवासी महिला कोण, असा जो रोग सोनिया गांधींचा आहे, तो म्हणूनच संतापजनक आहे. संतापजनक आहे. पुअर थिंग. आणि मग त्याची सारवासारव करताना त्या थकलेल्या वाटल्या, वाचून वाचून थकल्या. आयुष्यात कोवळ्या वयामध्ये अखंड काबाड कष्ट करत करत इथपर्यंत पोहोचलेली एक महिला, आणि घरी बसून ऐदीपणाने जगलेल्या सोनिया गांधी, यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर जाऊन बसल्या, ती या देशातल्या संविधानाची आणि लोकशाहीची सगळ्यात मोठी करामत आहे. तर केवळ पंतप्रधानाच्या मुलाशी लग्न केल्यामुळे या देशाचं नागरिकत्व घेऊन परदेशातून इथे येऊन स्थायिक झालेल्या, आणि त्याच घराण्याच्या कर्तबगारीमुळे किंवा कर्तृत्वामुळे किंवा परंपरेमुळे पंतप्रधानाची पत्नी होण्याचा सन्मान मिळालेल्या सोनिया गांधी या आज त्याच संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाहीतून आसमानातून जमिनीवर आलेल्या आहे. त्यांचं वैषम्य समजू शकतं की आम्ही उच्चवर्णीय, आम्ही उच्च घराण्यातले, आमच्या समोर हे आदिवासी दलित कोण, ही जी धारणा अंगभूत आहे, त्यातून पुअर थिंग असे शब्द बाहेर येतात. आणि यात नाविन्य काही नाहीये, नवीन काही नाहीये. गांधी घराण्याने सत्तेत असताना किंवा सत्तेबाहेर असताना सातत्याने लोकशाहीने उच्च पदापर्यंत पोचलेल्या प्रत्येक सामान्य भारतीयाचा अपमानच केलेला आहे. अपमान केलेला आहे. अगदी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटनेने दिलेले जे अधिकार होते, ते घटना दुरुस्ती करून पंतप्रधानाच्या दावणीला राष्ट्रपती पद बांधणारे जवाहरलाल नेहरू यांनी या सगळ्या सरंजामशाहीची सुरुवात केली. ज्या वेळेला राष्ट्रपतीमध्ये बसलेले काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते, जे घटना समितीचे सुद्धा अध्यक्ष होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा आणि नेहरूंचा खटका उडाला पंतप्रधान आणि राष्ट्रपती म्हणून, तेव्हा राष्ट्रपतीला लुडबुड करता येणार नाही, त्याला पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसारच प्रत्येक गोष्ट करावी लागेल, ही घटनात्मक तरतूद आणि दुरुस्ती नेहरूंनी घडवून आणली. तिथून या राष्ट्रपती पदाचा अवमान करण्याची परंपरा गांधी नेहरू परिवाराने निर्माण केली. आणि म्हणून सोनिया गांधी हे चुकून बोलले असं अजिबात मानायचं कारण नाही. नेहरू, इंदिराजी, सोनिया गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी ही 4 पिढ्यांची परंपरा आहे. 4 पिढ्यांची परंपरा आहे. इंदिरा गांधी 1980 साली आणीबाणी उठून आणि जनता पार्टीचा बोरा वाजल्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्या, तेव्हा इंदिरा गांधींनी झैल सिंग यांना राष्ट्रपती पदावरचा उमेदवार बनवलं होतं.
आणि झैल सिंग हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार झाल्यानंतर स्पष्ट शब्दात बोलले होते. आज सुद्धा इंडिया टुडेचा त्या काळातला अंक काढून तपासलं तर तुम्हाला कळेल की नेहरू खानदानाने आपल्याला घरी झाडू मारायला ठेवलं तरी आपण अभिमानाने ते काम करू असं निवडून आलेला भारताचा राष्ट्रपती झैल सिंग म्हणालेले होते. हा संविधानाचा आणि संविधानाने सत्तेवर आणलेल्या एका राष्ट्रपतीचा सन्मान नेहरू खानदानाच्या साठी होता. बघू शकता आपण. त्याच्या इखेरीज आणखीन एक मिळालं तर मी ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो फोटो टाकेन. इंदिरा गांधींनी 69 साली संजीव रेड्डी हा काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही गिरी यांना बंडखोरी करायला लावली आणि राष्ट्रपती पदावर आणून बसवलं. डावेही खोड्यासारखे इंदिरा गांधींच्या मागे धावले आणि संजीव रेड्डींचा पराभव करून व्ही गिरी राष्ट्रपती झाले. त्यांची हिंमत नव्हती इंदिरा गांधी समोर उभं राहायची. राष्ट्रपती सुद्धा इंदिराजींना पंतप्रधानाला नेहरू खानदानाच्या एका कन्येला राष्ट्रपती असलेले व्ही गिरी किती घाबरत होते त्याचा तो इंटरनेटवर मिळाला तर फोटो मी या व्हिडिओमध्ये मुद्दाम टाकेन. तेव्हा आज जे काय द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी सोनिया गांधींनी उद्गार काढले आणि त्यावर खरगेंपासून सगळे सारवासारव करतात हा शुद्ध बेशरमपणा आहे. कारण ती मानसिकता आहे. ती मानसिकता आहे की आम्ही जन्मजात या नेहरू गांधी परिवारात जन्माला आलो म्हणून आम्ही या देशाचे मालक आहोत, धनी आहोत. आम्ही ठेवलेल्या सरंजामानुसार भारतातल्या सगळ्या जनतेने गुलाम म्हणून जगावं. मग घटनेच्या आधारे झालेल्या कायद्यातून आणि निवडणुकीतून कोणीही कसाही निवडून आलेला असो तो आमच्या मेहरबानीने भारतीय आहे आणि त्याला अधिकार किंवा काय मताचा अधिकार मिळाला असेल तर तो आमची मर्जी आहे तोपर्यंत आहे. आमच्या मर्जी पुढे संविधानाने दिलेले अधिकार वगैरे सुद्धा दुय्यम आहेत. ही जी मानसिकता आहे त्याचं प्रतिबिंब सोनिया गांधींच्या त्या शब्दामध्ये आलेलं, त्या शब्दामध्ये पडलेलं आहे. पुअर थिंग. दया येते त्यांना, राष्ट्रपतींची दया येते. काय गोष्ट आहे बघा मित्रांनो. आणि काँग्रेसचे तमाम नेते सोडा, आपल्या देशातले तथाकथित बुद्धिमंत वगैरे ज्यांना सतत भीती वाटत असते लोकशाही संपली, लोकशाही संपली, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, त्यापैकी कोणालाही सोनिया गांधींच्या असल्या शब्दांनी अस्वस्थ व्हायला झालं नाही. कोणाचा अपमान करताय तुम्ही? अत्यंत गरीब घरातून, सामान्य घरातून, सामान्य जीवनातून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीला अपमानित करणं हा आपला विशेष अधिकार आहे हे राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वड्रा प्रत्येकाला वाटतं. हे जेव्हा तुमचे राजकीय विरोधक असतात, नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी तरी चालून गेलं मौत का सौदागर वगैरे वगैरे, लोक डंडे मारेंगे वगैरे वगैरे बोलणं. पण आपण ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांच्या नावाने हा देश चालवला जातो, या देशाचं सरकार चालवलं जातं याचं भान सुद्धा नाही. ते पुस्तक दाखवत फिरतात आणि आमचे उद्धव ठाकरेंपासून शरद पवार पर्यंत सगळे लोक शेपट्या हलवत त्यांच्या मागून फिरतात. यांना संविधान कळत नाही, यांना स्वातंत्र्य कळत नाही, यांना लोकशाही कळत नाही. अन्यथा यातले सगळेच्या सगळे चवताळून उभे राहिले असे की केवढा घोर अपमान आहे, देशाचा अपमान आहे. सोनिया गांधींनी नाक रगडून माफी मागावी, नाहीतर आम्ही इंडिया आघाडी सोडून बाहेर पडतो, आम्ही यापुढे काँग्रेस बरोबर सहकार्य करणार नाही. हे इंडिया आघाडीतला एकही पक्ष बोलू शकला नाही, ना नेता बोलू शकला. म्हणून त्याला मी बेशरम म्हणतो, बेशरम म्हणतो. आणि ज्या वेळेला असलं काही बोललं जातं तेव्हा खालचे लोक तुमचे त्यातून अनुकरण करतात. म्हणून
गटार गंगेतच डुबक्या मारून स्वतःला पवित्र करून घेणारे मल्लिकार्जुन खरगे गंगेत डुबकी मारल्यानंतर विकास कुठे होणार आणि नोकऱ्या कुठून मिळणार असा प्रश्न विचारतात. कुंभमेळ्याला अवमानित करतात. कारण जे जे भारतीयत्व आहे, जो जो भारताच्या अभिमानाचा विषय आहे, त्याला त्याला अपमानित करणं आणि भारताच्या स्वाभिमानाला अभिमानालाच लांछनास्पद समजणं हा आता पुरोगामित्वाचा सगळ्यात मोठा निकष झालेला आहे. आणि ते करता करता संविधान सुद्धा, संसद सुद्धा, राष्ट्रपती भवन सुद्धा अपमानित करणं हा या लोकांना स्वतःचा अधिकार वाटायला लागला. विशेषाधिकार जन्मसिद्ध अधिकार म्हणावा असं वाटायला लागलं. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं लोकमान्य टिळकांनी म्हटलं, याचं आम्हाला शाळकरी वयात काय कौतुक होतं. आणि आज कुठे येऊन पोहोचलोय आपण. मी गांधी घराण्यात जन्माला आले किंवा विवाह होऊन आले म्हणून या भारताचा पदोपदी अपमान करणं हा माझा जन्मसिद्ध किंवा विवाहसिद्ध अधिकार आहे असंच सोनिया गांधींना म्हणायचंय, राहुल गांधींना, प्रियंका गांधींना, वड्रांना म्हणायचंय. अरे कुठेतरी काँग्रेसवाल्यानो लाज लज्जा शरम बाळगा. मग ते नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शरद पवार, उद्धव ठाकरे वगैरे असतील. या देशाच्या प्रत्येक कायद्यावर ज्या महिलेच्या सहीने घटनेची मोहर उमटवली जाते, त्या द्रौपदी मुर्मूंना सोनिया गांधी पुअर थिंग म्हणतात. इतक्या संवेदना बधीर झाल्या या सगळ्या राजकारणात आणि निवडणुकीच्या राजकारणात. सगळ्या पुरोगामी पक्षांच्या नेत्यांच्या, बुद्धिजीवींच्या भावना इतक्या बधीर झाल्यात की त्यांना साधी लाज लज्जा सुद्धा उरली नाही. आणि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांना पुअर थिंग म्हणणाऱ्या, थकल्या भागल्या म्हणणाऱ्या सोनिया गांधी काही टवटवीत आणि तजेलदार आहेत. एका वयाच्या टप्प्या ओलांडल्यानंतर सोनिया गांधी सुद्धा काँग्रेसचा दैनंदिन कारभार ज्या काही करतच नव्हत्या, त्या पण काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला वेळ देऊ शकत नाहीत आणि त्यांना मुर्मू थकलेल्या वाटतात. ज्या जगभरच्या येणाऱ्या किंवा देशातल्या येणाऱ्या विविध नेत्यांना, समाजाला, नेत्यांना, पाहुण्यांना भेटी गाठी घेत असतात. राष्ट्रपती मुर्मू जितक्या लोकांना प्रतिदिन भेटतात तेवढ्या लोकांची तोंड सुद्धा दिवसातून सोनिया गांधी बघू शकत नाहीत, इतक्या त्या स्वतः थकलेल्या आणि आजारी आहेत. असा डंका पिटला जात असतो. त्यांना जमत नसेल तर पक्षाला दुसरा कोणीतरी पूर्ण वेळ अध्यक्ष द्या म्हणून 23 काँग्रेस नेत्यांना पत्र लिहायला लागलं. इतक्या सोनिया गांधी थकलेल्या होत्या, त्या आज द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींना थकलेल्या असं म्हणतात. आपण बोलतोय त्या शब्दाचे अर्थ तरी त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्या गुलामांना कळतात का, हा प्रश्न म्हणून विचारावा लागतो. नाहीतर त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. राहुल गांधी मूर्खासारखं रोज खूप बोलतात. त्या प्रत्येकाची दखल घेण्याची गरज नसते. पण विषय जेव्हा संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाहीचा आणि त्या लोकशाहीच्या राष्ट्रप्रमुख असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिष्ठेचा येतो तेव्हा तो व्यक्तिगत विषय नसतो, तर राष्ट्राच्या अभिमानाचा, राष्ट्राभिमानाचा विषय असतो. म्हणून त्याची दखल घ्यावी लागते आणि खडसावून विचारायला लागतं, कोणी दिला तुम्हाला अधिकार. कुठे होतात, कुठे येऊन पोहोचलात बघा. आणि ज्या महिलेविषयी बोलतात ती कुठे होती आणि कुठे जाऊन पोहोचली. लोकशाहीची ही किमया आहे, संविधानाची ही किमया आहे. एक चहावाला देशाच्या लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतो. रेल्वे स्टेशनवर लोकांना कपात किंवा ग्लासात चहा ओतून देणारा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. आणि एखाद्या ग्रामीण भागातून गरीब कुटुंबात जन्मलेली आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर येऊन बसते, त्याला संविधान म्हणतात, त्याला संविधानाची जादू म्हणतात.
हातात जे तांबडं पुस्तक दाखवतात ना, ते संविधान नसतं. ती जादू नसते. ती जादू जेव्हा ते संविधान वापरलं जातं, अंमलात आणलं जातं, ज्यातून द्रौपदी मुर्मू सारखी एक सामान्य आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती म्हणून आरूढ होते, तेव्हा ते संविधान जिवंत होत असतं. नुसतं पुस्तक म्हणजे निर्जीव अक्षर असतात. पण याचा गंध सुद्धा नाही. इतके जे निर्बुद्ध असतात, बालिश असतात, फुलिश असतात, त्यांना राष्ट्रपती थकलेल्या दिसतात आणि पुअर थिंग वाटतात. हाच काँग्रेस पक्ष आहे का की ज्याने 5 दशक या देशावर राज्य केलं, ज्याला आज आपल्या मानेवरचं नेहरू गांधी नावाचं जोखड उचलून फेकून देता येत नाही? त्या काँग्रेस पक्षाने या देशाच्या मानेवर बसलेलं ब्रिटिश सत्तेचं जोखड उचकटून फेकून दिलं. याच्यावर कोण विश्वास ठेवील? ज्या काँग्रेस जनांना नेहरू गांधी कुटुंबाची, परिवाराची गुलामी झुगारता येत नाही, त्यांनी ब्रिटिश सत्ता उखडून टाकली, याच्यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. आज ज्या पद्धतीचे काँग्रेसचे नेते वागतात, बोलतात आणि शेपट्या हलवत फिरतात गांधी परिवारासमोर, त्यांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत की काँग्रेस नावाचा एक पक्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता तरी की काय, असा प्रश्न 4-5 पिढ्यानंतर विचारला जाईल. आणि त्याचं कारण सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका यांच्या पुढे शेपूट हलवणारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी असतील. मित्रांनो, आता अधिक बोलत नाही, इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.